नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। 5 मिनिटात साडी नेसायचं म्हटलं तर खरं तर आपल्याला टेन्शन हे येतंच आणि परिस्थिती ही अशा प्रकारे होते। म्हणजे एक तर साडीचा पदर नीट येत नाही, कुठे पदराची प्लीट बाहेर येते, कुठे साईड फिटिंग व्यवस्थित आलेली नाही आहे, पोटाकडचा भाग जरा जास्तच फुगीर दिसतोय, निऱ्या जास्तच पसरल्यासारखे झालेत। अशा प्रकारचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे येतातच। पण मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा अगदी 5 मिनिटात साडी अगदी परफेक्ट पद्धतीने नेसू शकाल। तर यासाठी आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच पूर्ण पहा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर या ठिकाणी सुरुवातीला आधी आपल्याला अशा प्रकारे साडीचं जे टोक असतं त्या ठिकाणी गाठ बांधायची आणि त्यानंतर साडी नेसायला आपल्याला सुरुवात करायची आहे। साडी पूर्ण पायापर्यंत आपल्या साडीमध्ये जास्त पाय दिसता कामा नयेत आणि अशाच प्रकारे आपल्या साडी जी असते ती नेसायची असते। तर जमिनीला टच झालं पाहिजे, जे फॅब्रिक असतं ना, जी साडीची बॉर्डर असते ती थोडीशी जमिनीला टच झाली पाहिजे। अशा प्रकारे पूर्ण पायापर्यंत आपल्याला साडी घ्यायची आहे। पाठीमागून सुद्धा ज्यावेळी आपण साडी फिरून घेतो त्यावेळी एकदम टाईटली घ्यायची नाही, हळूवारपणे घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ती खोचायची आहे। आता दुसरी जी स्टेप असते ती म्हणजे आपल्या पदराच्या प्लीट्स झटपट कशा काढायच्या ते मी तुम्हाला दाखवते। तर यासाठी आपला पदर अशा प्रकारे आधी एकत्र असं करून घ्यायचा आहे। एकत्र करून झाला की त्यानंतर पदराची उंची बघायची आहे। शक्यतो पदराची जी उंची असते ती आपल्या गुडघ्याच्या पदर थोडासा खाली येईल एवढी आपल्याला घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपला पदर पिनअप करायचा आहे ना त्या ठिकाणीच आपला हात धरून ठेवायचा आहे बघा। आणि तशाच प्रकारे आपला पदर पाठीमागून अशा प्रकारे फिरून आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे। पदर जी बॉर्डर जी आहे ती वर खाली व्यवस्थित आलेली आहे की नाही ते मात्र चेक करा, नाहीतर पूर्ण साडी परत नीट करावी लागणार आहे। आता या ठिकाणी बघा, पदराच्या प्लीट्स काढायच्या असतील तर ज्या ठिकाणी तुम्हाला पदराला पिनअप करायचं आहे ना, ज्या ठिकाणी पदर येणार आहे त्याच ठिकाणी आपल्याला ह्या प्लीट्स काढायच्या आहेत। तर आता या ठिकाणी मी प्लीट्स काढायला घेत आहे। अगदी सोपी पद्धत बघा, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। उजव्या हाताने सगळ्या प्लीट्स आपल्याला गोळा करायच्या आहेत आणि डाव्या हाताने अशा छोट्या अशा प्लीट्स आपल्याला काढायच्या आहेत बघा। एकदम छोटे काढा, जेणेकरून ना या प्लीट्स कोणत्याही आपल्या बाहेर येत नाहीत पदराच्या आणि पदर पण आपला झटपट तयार देखील होतो। तर या ठिकाणी बघा, अशी मी प्लीट व्यवस्थित अशा प्लीट्स काढलेल्या आहेत। वरची जी प्लीट असते ना, शेवटची जी आपली, ती मात्र मोठी काढायची नाही, आतल्या ज्या प्लीट्स असतात त्या छोट्याच काढायच्या, म्हणजे आपला पदर अगदी व्यवस्थितपणे होतो। त्यानंतर पदर हलवून घ्यायचा आणि आता या ठिकाणी पदराला पिनअप करायचं आहे। या ठिकाणी मी सेफ्टी पिनचा वापर करत आहे। खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्या सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे। तुम्ही सेफ्टी पिन, यू पिन किंवा एक्स पिनचा या ठिकाणी वापर करू शकता। पदराला पिनअप आपलं झालेला आहे तर समोरच्या प्लीट्स आपण व्यवस्थित अशा करून घेऊया। तशा थोड्याशा हलवायच्या आणि त्यानंतर एक ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात। कारण काय होतं की आपण छोटे प्लीट्स काढलेले आहेत, एखादी प्लीट आपली हाईड होते, आतल्या बाजूला जाते, तर यासाठी आपल्याला व्यवस्थित अशा त्या प्लीट्स आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात। नसता 2 वेळा फक्त त्या प्लीट्सवरती आपल्याला हात फिरून घ्यायचा आहे। आता समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित राहाव्या, जास्त पसरू नयेत, एकदम गळ्याजवळ जाऊ नयेत। यासाठी काय करायचं आहे, गळ्याजवळची जी प्लीट आहे ती छोटीशी फोल्ड करायची आणि त्यानंतर सगळ्या प्लीट्सना मिळून अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजला धरून आपल्याला या ठिकाणी सेफ्टी पिन आहे ती लावायची आहे। आता बघा, या ठिकाणी मी सेफ्टी पिन लावून घेतली। त्यानंतर समोरच्या प्लीट्स परत एकदा आपण व्यवस्थित अशा घ्यायच्या आहेत आणि आता तिसरी जी पद्धत असणार आहे, जे स्टेप असणार आहे आपली, तर ती आहे साईड फिटिंगची। साईड फिटिंग कशी करायची आणि साडीच्या निऱ्या कशा काढायच्या ते मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे साडीची जी बॉर्डर आहे ती इथपर्यंत आपल्या उजव्या कमरेपर्यंत घ्यायची। त्यानंतर परत ती साडी परत आपल्या डाव्या बाजूला घ्यायची आहे आणि बेली बटनच्या या ठिकाणी जे फॅब्रिक येणार आहे साडीचं त्या ठिकाणापासून आपल्याला आता निऱ्या काढायच्या आहेत। साईड फिटिंगसाठी बघा, आपण जागा सोडलेली आहे, तुमच्या अगदी व्यवस्थितपणे लक्षात येण्यासाठी मी ही पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे। तर अशा प्रकारे बघा, आता मी निऱ्या काढत आहे। सगळ्या निऱ्या आपल्या काढून झालेल्या आहेत। आता निऱ्या वर खाली झालेल्या असतील तर त्या फक्त एका लाईनमध्ये आपण करून घेऊया। त्यानंतर बघा, वरच्या ज्या 2 निऱ्या आहेत बघा त्यामध्ये स्पेस नाही आहे, तर त्या दोन्ही निऱ्या मी सोडून देणार आहे आणि त्यानंतर त्या 2 निऱ्यांची मिळून एकच अशी मोठी अशी निरी मी या ठिकाणी काढलेली आहे। निऱ्या सगळ्या अशा हलवून घ्यायच्या आणि त्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला निऱ्या खोचायच्या नाही आहेत, तर निऱ्यांना आपल्याला पिन लावायची आहे। पिन लावताना तुम्ही आडवी अशी सेफ्टी पिन या ठिकाणी लावायची आहे, आतल्या साईडने लावायची आहे, ती पण अगदी आपल्या परकरला धरून, म्हणजे परकर आणि निऱ्या यांना एकत्र मिळून अशा प्रकारे आडवी आपण सेफ्टी पिन लावलेली आहे। आता आपण निऱ्या खोचून घेऊया। त्यानंतर साईड फिटिंगसाठी जे आपण साडीचं फॅब्रिक सोडलेलं आहे ना, तर तेच आपल्याला आता उजव्या बाजूला असं ओढून आधी घ्यायचं आहे।
जेवढं आपल्याला टाईट पाहिजे असेल ना तेवढं फक्त ओढून घ्यायचं आणि त्यानंतर ते फॅब्रिक आता आपण वरती असं खेचून घेऊया. आता खेचून झालं ना की ते जे फॅब्रिक आहे, जी बॉर्डरची बाजू आहे ना ती आपल्याला खाली ठेवायची आहे अशा प्रकारे, म्हणजे एक फोल्ड करायची फक्त ती आणि बस त्या ठिकाणी खोचायचं आहे आणि वरचं फॅब्रिकसुद्धा आपल्याला खोचून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही अगदी 5 मिनिटात साडी नेसू शकता. अगदी सोप्या सोप्या पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. आणखी पण बरेच असे छान छान व्हिडिओज चॅनलमध्ये ऑलरेडी आहेत तर ते पण तुम्ही पाहू शकता. तर चला भेटूया आता पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.